नमस्कार, मैं हूं आपके साथ आरती सिंह आजाद और डालते हैं नजर खास खबर की ओर। अकोला जिला महिला अघाड़ी की ओर से राष्ट्रीय चर्मकार महासंघ संस्थापक अध्यक्ष नाना साहेब घोलप के आदेश से विगत 8 वर्षों से प्रतिवर्ष मकर संक्रांति के अवसर पर महिला मेला तथा हल्दी कुमकुम का आयोजन किया जा रहा है। राष्ट्रीय चर्मकार महासंघ प्रदेश कार्यकारी अध्यक्ष गजानन भटकर की संकल्पना से इस वर्ष महिला सम्मेलन का कार्यक्रम सुबह 11 बजे से गांधी रोड स्थित प्रमिला ताई ओक हॉल अकोला में राष्ट्रीय चर्मकार महासंघ के प्रदेश कार्यकारी अध्यक्ष गजानन भटकर, पश्चिम युवा अघाड़ी अध्यक्ष रामा उम्बरकर, जिला अध्यक्ष प्रवीण चोपड़े, महिला अघाड़ी जिला अध्यक्ष प्रभारी संज्योति ताई मांगे ने प्रेस कॉन्फ्रेंस में जानकारी दी है। इस समय पत्रकार परिषद में शहर अध्यक्ष श्रीमती छाया ताई इंगले, लीना ताई चीम, आशा ताई चंदन, वनिता ताई गवई, रेखा ताई उम्बरकर, शांता ताई वाडेकर, मंगला ताई चोपड़े, वर्षा ताई चीमकर, वंदना ताई कांबळे उपस्थित थे। प्रमिला ताई ओफाल येथे राष्ट्रीय चर्मकार महासंघ महिला मेळाव्यातर्फे महिला मेळावा आयोजित केलेला आहे। या महिला मेळाव्यानिमित्त आमचे संस्थापक अध्यक्ष श्रीयुत कार्यक्रमाचे उद्घाटक बबनराव घोलप तसेच कार्यक्रमाचे आमचे प्रमुख विदर्भ प्रमुख श्रीयुत गजानन भाऊ भटकर यांच्या मार्गदर्शनामध्ये या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे। या कार्यक्रमाचा उद्देश हाच आहे की ग्रामीण भागातल्या महिलांना जास्तीत जास्त त्यांना स्टेज मिळाला पाहिजे, त्यांच्यामध्ये जे सुप्त गुण आहेत त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळाला पाहिजे। यासाठी आम्ही भारूडचं नियोजन केलेलं आहे, भजन स्पर्धा आयोजित केलेल्या आहे आणि छोट्या छोट्या मुलींच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। या माध्यमातून त्यांना कुठेतरी स्टेज उपलब्ध व्हावे आणि त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा। तसंच त्यासोबत महिला बचत गट आहे, महिला बचत गटाचे पण आम्ही तिथं स्टॉल लावलेले आहे। त्या माध्यमातून कुठेतरी त्यांना रोजगार निर्मिती होईल या उद्देशाने आम्ही या महिला मेळाव्याचं नियोजन केलेलं आहे। फिलहाल इतना ही। खबरों का सिलसिला लगातार जारी है। नमस्कार।